जळगाव जामोद वनहद्दीत हिंस्र प्राण्यांची शिकारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। हिंस्र प्राण्यांची शिकार करून त्याची खुलेआम मांस विक्री केल्या जात असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। 6 महिने अगोदर 2 आदिवासी नागरिक रानडुकराचे मांस वाहतूक करताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला होता, परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते। वन विभागाने आरोपीजवळील मांस आणि मोटारसायकल जप्त केले, परंतु आजपर्यंत आरोपीचा शोध घेण्यात स्थानिक वनपाल किंवा वरिष्ठ अधिकारी यांना यश आले नाही। दरम्यान 4 फेब्रुवारी सकाळी 11च्या सुमारास आमच्या प्रतिनिधीला 2 इसम रानडुकराची शिकार करून वरवट मार्गे दयालनगर येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता आमच्या प्रतिनिधीने स्थानिक वनपाल यांना संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने संपर्क होऊ शकला नाही। आमच्या कॅमेऱ्यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाट्यावर रानटी डुकराची शिकार करून मोटारसायकलवर घेऊन जाणारे 2 इसम स्पष्ट दिसत असून या फोटो आधारे 24 तास होऊन सुद्धा स्थानिक वनपाल किंवा वन प्रशासनाने आरोपीचा शोध घेण्यात कोणताच प्रयत्न केला नाही। याचा अर्थ वन विभागाचे स्थानिक कर्मचारी आणि अवैध मांस विक्री करणारे यांचे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यालगत असलेल्या सातपुडा पर्वतातून वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटना अनेकदा घडतात, परंतु वन विभाग या संदर्भात ठोस उपाययोजना करत नसल्याने जळगाव जामोद वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे।